नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग आला बरं का। 13 मार्चचा भाग तुम्ही ऐकत आहात, तर तुम्हा सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा। आजचा भाग सुद्धा खूप स्पीडली पुढे गेलाय। काय काय झालंय त्यासाठी पूर्ण एपिसोड ऐकत राहा। सुरुवात झालीये अगदी रोमॅन्टिक सीन पासन। सायली अर्जुनला सांगत असते, हे बघा उकाडा सुरू झालाय, दिवसभर ना कामाच्या नादात बिलकुल खाण्यापिण्याकडे लक्ष नसतं तुमचं। मी ना तुमच्यासाठी ड्रायफ्रूटचे लाडू केलेत, मी आत्ता आणते एक लाडू तुमच्यासाठी। तर आता ही लाडू आणायसाठी जाणार किचन मध्ये, तेवढ्यात हिचा पदर त्याच्या गडाळीला का कशाला तरी अडकलाय। आता तिला असं वाटतंय की अर्जुन जास्तीच रोमॅन्टिक झालाय। ती म्हणत असते, अहो असं काय करताय, सोडा ना माझा पदर। सोडा म्हणते ना, मला खाली जायला उशीर होईल। अर्जुन काहीच बोले ना, तो पण मजा घेत असतो हिची। सायली पुन्हा पुन्हा म्हणत असते, सोडा म्हटलं ना, काय चाललंय तुमचं। आता अर्जुन तसाच ठेवतो त्याचा हात। आता ही थोडीशी चिडते आणि म्हणते, सोडा म्हटलं ना तुम्हाला, नाहीतर मी चिडेन। सोडा म्हणतीये ना पदर। आता असं म्हणून ती मागे वळते आणि म्हणते, तुम्हाला काही काळवेळ आहे की नाही, काही कळतं का तुम्हाला। अर्जुन आता असा त्याचा हात दाखवतो, तर त्याच्या शर्टाच्या गुंडीमध्ये ते अडकलेलं आहे तिचा पदर। आता ती ते बघते आणि लाजते। अर्जुन छान डायलॉग मारतो, तो म्हणतो, ये तो यही बात हुई जनाब, खाया पिया कुछ नहीं और ग्लास थोडा बाराना। अर्जुन आता रोमॅन्टिक होऊन म्हणतो, आता जो आरोप केलाय ना माझ्यावर, तो आरोप खरा करूनच दाखवतो। आणि तो आता सायलीला जवळ घेतो। सायली म्हणते, काय चाललंय तुमचं। मग अर्जुन म्हणतो, मगाशी म्हणाला होतात ना तसं पुन्हा म्हणा ना, सोडानं पदर, सोडानं पदर। मग सायली त्याच्या हाताला बारीक चिमटा काढते आणि मोठ्याने हसायला लागते। अर्जुन म्हणतो, अरे हे काय केलं माझ्या हाताला। आता सायली म्हणते, तुम्ही ना किती वेळ वाया घालवलात, उशीर होतोय ना। अर्जुन म्हणतो, अरे असं चिमटा का घेतलात पण मला। सायली म्हणते, चला मी डबा आणते तुम्हाला। सायली त्याला म्हणते, मी डब्बा आणते, आपल्याला जायचंय ना लवकर। अर्जुन म्हणतो, नाही नाही, आता आज तुम्हाला माझ्यासोबत येता येणार नाही। मग सायली म्हणते, का असं का, मी तुमची केस पार्टनर आहे ना। अर्जुन म्हणतो, हो पण मी जिथे चाललोय तिथे तुम्हाला नाही येता येणार, आय एम सॉरी। आता सायली म्हणते, पण मी तुमची मदत करते ना, असं काय करताय। अर्जुन म्हणतो, सॉरी मला नाही जमणार तुम्हाला आज न्यायला तिथे, फायनल। आता तेवढ्यात चैतन्य आलाय आणि म्हणतोय, आत येऊ का मिस्टर अँड मिसेस सुभेदार। काय रे अर्जुन, अरे इतक्या लवकर बोलवलंस मला घाई गडबडीत, काय कुठे जायचंय आपल्याला। मग त्यावर अर्जुन म्हणतो, अरे चैतन्य, आपल्याला त्या सरंजामेचा म्हणजे कॉन्टॅक्ट मिळालेला आहे, आपल्याला त्यांना भेटायला जायचंय। आणि गेस व्हॉट, माझ्या बायकोने सेम सजेस्ट केलं काल। अरे विलासचा जामीन झाला ना, तेव्हा कोण इन्स्पेक्टर होता ते शोधून काढा, असंच म्हणत होती माझी बायको। त्यावर चैतन्य म्हणतो, तुम्ही बेस्ट आहात, अगदी शोभता तुम्ही दोघं एकमेकांना, हो की नाही सायली वहिनी। आता सायलीचं तोंड फुगलेलं असतं। चैतन्य अर्जुन एकमेकांकडे बघायला लागतात, काय झालं काही कळेना चैतन्याला। चैतन्य म्हणतो, काय झालं, माझं काही टायमिंग चुकलं का इथे येण्याचं। नाही म्हणजे अर्जुन, सॉरी यार, मी काही माती खाल्ली आहे का तू काही माती खाल्ली आहेस। आता अर्जुन म्हणतो, अरे बाबा काही माती खाल्लेली नाहीये कोणी, पण मी जे सांगितलंय ना ते फायनल आहे। आता तो सायलीला सॉरी म्हणतो आणि निघतो लगेच। आता डायरेक्ट त्यांनी सरंजामेला भेटण्याचा सीन दाखवलाय प्रेक्षकांनो। हा सरंजामे म्हणजे तो इन्स्पेक्टर आहे, याच्याच हाताने विलासचा जामीन झाला होता, म्हणजे त्याचा खून होण्याच्या 2 महिने अगोदर। अर्जुन त्याला भेटतो आणि म्हणतो, तुम्हीच आहात ना मिस्टर सरंजामे, मी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आहे। सरंजामे अर्जुनला बसायला सांगतो। अर्जुन म्हणतो, थोडं बोलायचं होतं तुमच्याशी। सरंजामे म्हणतात, बोला। मग अर्जुन सांगतो की मी वात्सल्य आश्रम केस, ती केस मी हँडल करतोय। मग आता हा सरंजामे म्हणतो, हो मला माहिती आहे, खूपच इंटरेस्टिंग केस आहे ती। अर्जुन डायरेक्टच विचारतो त्याला की हे बघा, तुम्ही त्याचा जामीन केला होता का। रविकांत देशमुख नावाच्या बिल्डरने जामीन केलाय विलासचा, असं आम्हाला कळलंय। आम्हाला ना ऍक्च्युली ही माहिती कुठेही लेखी स्वरूपात सापडत नाहीये। आता अर्जुनने त्यांना हे विचारलंय आणि आता या कल्पनाताईंचा प्रतापरावांचा मध्ये सीन दाखवलाय। प्रतापराव अश्विनला म्हणतात, अरे तुझ्या मनात हा लग्नाचा विचार कुठून आला अश्विन। अश्विन म्हणतो, म्हणजे डॅड तन्वीशी लग्न करण्याचा विचार चुकीचा आहे का। प्रतापराव म्हणतात, अरे असं नव्हतं म्हणायचं मला, पण एवढा मोठा निर्णय घेण्याच्या आधी तू विचार केलायस ना पूर्ण। अश्विन हो असं म्हणतो आणि प्रतापरावांना म्हणतो की मी आता मागे फिरणार नाहीये। आता इकडे सायली त्या विमलला म्हणते, आणा इकडे, मी नेऊन देते आईंचे लॉन्ड्रीचे कपडे। आता विमल तिला म्हणते, बरं का जाऊ द्या सायलीताई, त्या चिडतील तुमच्यावर। सायली म्हणते, जाऊ द्या विमलताई, चिडल्या तर चिडल्या, त्यानिमित्ताने बोलतील ना। सायली कधी कधी जरा जास्तीच करते। पुढच्या सीन मध्ये सरंजामे अर्जुनला म्हणत असतात की मी जेव्हा इन्चार्ज होतो तेव्हा इकडचा पेपर तिकडे
तुकडा कधीच झाला नाही, कुठलेच पेपर कधीच गहाळ झाले नाही मी इन्चार्ज असताना. माझी शिस्तच तशी कडक होती. मला आदर्श ऑफिसरचा पुरस्कार पण मिळालाय. चैतन्य आणि अर्जुन म्हणतात, ओ वाव, व्हेरी नाईस. सरंजामे पुढे म्हणतात की लोक माझी उदाहरणं द्यायचे, कारभार असा असावा तर इन्स्पेक्टर सरंजामे सारखा. मग अर्जुन म्हणतो, तुम्ही खरंच खूप महत्वाचं काम केलंय. म्हणजे तुमच्यासारखे ऑफिसर आहेत म्हणून सामान्य माणूस निर्धास्तपणे जगू शकतात ना. सरंजामे त्यांना पाकिटातला फोटो दाखवून म्हणतो, हे बघा, मला आदर्श मेडलचा पुरस्कार पण म्हणजे मेडल पण मिळालेलं आहे. मी जर यावेळी तिथे इन्चार्ज असतो तर असे पेपर हरवलेच नसते कुठले. आणि मी दारूच्या थेंबाला पण स्पर्श करत नाही. आता तिथे वेटर आलाय ऑर्डर घ्यायला. अर्जुनला तो विचारतो, तुम्ही काय घेणार? अर्जुन म्हणतो, नको, मला काही नको. आता पुन्हा कल्पनाताई आणि प्रतापरावचं सीन दाखवलाय. एका मागोमाग एक सीन दाखवतात ते प्रेक्षकांनो. आता प्रतापराव म्हणतात, अरे अश्विन, आपण तन्वी सोबत ना बेटा खूप वाईट वागलोय. मला असं वाटतंय की पुन्हा काही प्रॉब्लेम नको व्हायला. अश्विन म्हणतो, नाही डॅड, काही होणार नाहीये, माझ्यावर विश्वास ठेवा. कल्पनाताई म्हणत असतात, मला तर अश्विनचा निर्णय आवडलाय, फक्त मला एवढी भीती वाटते की रविराज भाऊजी कसे रिॲक्ट करतील. आता या तिघांचं बोलणं सुरू असताना सायली ते लॉन्ड्रीचे कपडे घेऊन त्यांच्या खोलीत जातीये. आता इकडे बघा, मैपतने एक नोटाची मोठीच्या मोठी गड्डी त्याच्या माणसाकडे दिली आहे आणि त्याच्या माणसाला तो सांगतोय, ही नोटाची गड्डी त्या सरंजामेकडे पोहोचायला पाहिजे, त्याचा हा हप्ता टायमावर गेला पाहिजे त्याच्याकडे, कळलं का? आता त्याचा माणूस ठीक आहे असं म्हणतो आणि त्या सरंजामेला पैसे द्यायसाठी निघालाय तो. आता पुढच्या सीन मध्ये बघा कसा तमाशा झालाय. प्रतापराव म्हणतात, नाही नाही, बरोबर आहे, आपण काय करू, रविराजांना हे सगळं कळवू आणि रविराज आणि पूर्णाई आपल्या आल्या की आपण बोलून घेऊ रविराजांशी. मग आता या कल्पनाताई म्हणतात, पण एक लक्षात ठेवा, अर्जुन सायलीला याबद्दल कळता कामा नये हं. आता त्यांचं असं हे शेवटचं वाक्य तोंडातून निघालं आणि तेवढ्यात तिथे सायली दरवाजा उघडून आत गेली. त्यामुळे कल्पनाताईंचा पारा चढलाय रागाचा. त्यांना प्रचंड राग आलाय. सायली का आली खोलीमध्ये न सांगता? प्रतापराव, कल्पनाताई, अश्विन सगळेच्या सगळे सायलीकडे बघून तिला खाऊकठीव करतात. तर पुढचा सीन पुन्हा अर्जुन आणि सरंजामेचा दाखवलाय. आता मगाशी सरंजामे म्हणाला होता की मी दारू पित नाही आणि ऍक्च्युली ते दारूच्या दुकानातच बसलेले आहेत. तो अर्जुनला म्हणतो, ही जागा सेफ असल्यामुळे तुम्हाला मी या जागेवर बोलवलंय. तुम्हाला मी कधीही कोणाकडनं लाच घेतली नाही आणि कधीही कोणावर अन्याय होऊ दिला नाही. मी ही वर्दी घातली ती नोकरीसाठी नाही तर देशसेवा करण्यासाठी. आता अर्जुन म्हणतो, खरंच तुम्ही ग्रेटच आहात, पण विलासने म्हणजे विलासची ज्याने बेल केली रविकांत देशमुख, त्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? तो एक बिल्डर आहे. आता ते म्हणतात की ऍक्च्युली ना माझ्या लक्षात नाहीये, मी खूप केसेस हँडल केलेल्या आहेत आतापर्यंत, पण मला जर काही धागा दोरायला लागला तर मी तुम्हाला कळवतो. मग अर्जुन म्हणतो, हरकत नाहीये, काहीही माहिती मिळाली तर मला लगेच संपर्क करा. मग ते सरंजामे म्हणतात, हो हो, नक्कीच संपर्क करेल. अर्जुन म्हणतो, माझा नंबर तुमच्याकडे आहेच, प्लीज कॉन्टॅक्ट करा हं. सरंजामे म्हणतात, नक्कीच, तुम्ही एका निर्दोष माणसाला सोडवायचं काम करताय असं म्हणून त्याने शेक हँड केलाय अर्जुनला. अर्जुन तिथून निघालाय बरं का आता प्रेक्षकांनो, आणि अचानक त्याला एक माणूस टक्कर देतो जाता जाता. अर्जुनच्या लक्षात येतं की हा माणूस कदाचित महिपतचा असावा. ऍक्च्युली त्याला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय त्या गुंडाला, पण त्याला क्लिक नाही झालंय की नेमका तो कोण आहे. चैतन्य म्हणतो, काय रे अर्जुन, काय झालं, असं का बघतोयस त्या माणसाकडे? अर्जुन चैतन्याला म्हणतो, काही नाही रे, चल बाहेर जाऊन बोलूयात. पण प्रेक्षकांनो, हा सरंजामे असा माणूस दाखवलाय, अपने मुंह मिठू मिया, म्हणजे अंदर से कुछ और बाहर से कुछ और. असो, आता महिपतच्या माणसाने त्याला नोटाची गड्डी देऊ केली आहे. आता तो ती नोटाची गड्डी चेक करतो सरंजामे आणि त्या माणसाला म्हणतो, तुझ्या साहेबाचं काम पटतं बरं का मला, तुझं साहेब फार चोख आहे रे या बाबतीत, चल बस, घेणार का माझ्यासोबत? मग तो माणूस म्हणतो, नको नको, काही नको. मग हे सरंजामे त्याला अक्षरशः हाकलून दिल्यासारखं करतात, चल मग निघ, कशाला बसलाय माझ्या तोंडासमोर. आता महिपतचा माणूस निघून गेल्यानंतर त्याने खूप मोठी दारूची बाटली मागवली. आता मगाशी काय म्हणाला होता अर्जुनला की मी दारू पित नाही, मी प्रामाणिक आहे, एक्सेट्रा एक्सेट्रा. पण आता बघा हं, अर्जुन बाहेर आलाय त्या दुकानाच्या आणि आता चैतन्य आणि त्याचं थोडंसं डिस्कशन दाखवलंय. अर्जुन त्याच्या तंद्रीतच असतो. चैतन्य म्हणतो, काय झालं रे, तुला कसला विचार करतोय मगासपासून? अर्जुन म्हणतो, मगाशी तो माणूस मला धडकला ना, त्याला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय रे. चैतन्य म्हणतो, तो माणूस मगाशी दिसलेला? अरे असा आपण अशा ठिकाणी आहोत अर्जुन, इथे कुठल्याही केसचा साक्षीदार भेटू शकतो आपल्याला. बरं ते सोड, आता पुढे काय करायचंय ते बघ. अर्जुन म्हणतो, अरे ते सरंजामे म्हणालेत ना आपल्याला, ते कॉन्टॅक्ट करतील आपल्याला, पण तरी सुद्धा आपण डेड एंडवर आहोत चैतन्य. त्याला सुद्धा त्या रविकांत देशमुख बद्दल माहिती नाहीये. बरं चल सोड, आपण आता निघूयात, नंतर डिस्कस करू. असं म्हणून आता ते दोघे गाडीत बसून निघून जातात. पण आता हा सायली आणि कल्पनाताईंचा तमाशा पहा. आता या कल्पनाताई का चिडल्या ते ऍक्च्युली मला कळलं नाही. एवढं बोलायची गरज नव्हती सायलीला. सायलीला त्या म्हणतात, कशाला आलीस ग खोलीमध्ये वर? सायली म्हणते, माफ करा आई, माफ करा. पण कल्पनाताई अशा ओरडतात सायलीवर, कशाला आलीस ग आमच्या खोलीत, तुला किती वेळ सांगायचं, येत नको जाऊ खोलीमध्ये, चल
चल निघ खाली. आता तिचा हात ओढून अक्षरशः त्यांनी खाली आणले त्याला. एवढा कसला राग आहे प्रेक्षकांनो, हे जरा अति नाही झालं का? कल्पनाताई म्हणतात तू दारामध्ये उभं राहून चोरून आमचं बोलणं ऐकत होतीस ना? मग सायली म्हणते नाही हो आई, अहो मी फक्त लॉन्ड्रीचे कपडे द्यायला आले होते. मग कल्पनाताई विमलवर वसकतात आणि म्हणतात काय ग विमल, तुला तुझं काम चोख करता येत नाही का? कशाला दुसऱ्याला कामं सांगतेस ग तुझी? सायली म्हणते अहो आई त्याच येणार होत्या कपडे घेऊन, पण मीच म्हणाले त्यांना मी जाते. प्रतापराव म्हणतात हो म्हणजे तुला आमचं बोलणं चोरून ऐकता येईल ना? अरे आता आम्हाला आमच्याच घरात बोलायची चोरी झाली आहे. अरे बापरे, आता अर्जुन आलाय, तो तमाशा पाहायला नेमका दारात उभा आहे तो. आता अश्विन म्हणतो डॅड हिने ना मुद्दाम आपलं बोलणं ऐकलंय, मुद्दाम घरातल्या गोष्टी बाहेर जाऊन सांगत असेल ही. सायली म्हणते अहो अश्विन भाऊजी मी असं का करू? त्यावर कल्पनाताई म्हणतात तू आणि अर्जुनने जे काही केलंय ना ते सगळं झाल्यानंतर तुझ्यासाठी काहीही अशक्य नाहीये. आता मात्र अर्जुनला हे सगळं असह्य झालंय, तरी सुद्धा ही गोष्ट तो सुरुवातीला हसण्यावारी नेतो आणि म्हणतो बायको आज बाहेर खूपच तापमान वाढलंय ना, आपल्या घरात तर जरा जास्तीच उकाडा वाटतोय. काय उकडतंय नाही आज, बाप रे. आता प्रतापराव अर्जुनवर खेकसत म्हणतात अर्जुन प्रत्येक गोष्टीमध्ये मस्करी करू नकोस, तुझी ही बायको आमचं बोलणं चोरून ऐकत होती मगाशी. आता अर्जुन म्हणतो काय, हे काय नवीन? सायली म्हणते नाही हो बाबा, जेमतेम मी तेव्हाच पोहोचले होते. मग अश्विन तिच्यावर ओरडत म्हणतो तू काय काय ऐकलंयस ते सांग आधी. अश्विन लहान असून सुद्धा सायलीशी उद्धटपणे बोलतोय ते बघून अर्जुनला खरं तर राग आलाय, पण कमाल आहे सायली अर्जुनच्या संयमाची. प्रेक्षकांनो आता आपले थोडे सबस्क्रायबर बाकी आहेत 1 लाख पूर्ण व्हायला. मी ना तुम्हाला लाईव्ह येऊन ते काउंटिंग दाखवेल. 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण होत असताना आज जमल्यास प्लीज सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आजच्या शुभदिनी म्हणजे 1 लाखाची फॅमिली पूर्ण होऊन जाईल. आता पुढचं सीन बघा. मैपत त्या सरंजामेला फोन लावून म्हणतो काय मग सरंजामे साहेब भरलं का गाडीत पेट्रोल? मग सरंजामे तिकडनं म्हणतो अरे म्हणजे काय, करकरीत नोटांचं पेट्रोल भरलंय. सलाम आहे बरं का तुम्हाला मैपत साहेब. मग मैपत म्हणतो सलाम करायसाठी पैसे नाही दिले, तोंड बंद ठेवायसाठी पैसे दिलेत. अहो तुम्ही आमच्यासाठी काय काय कामं केली आहेत, ही कामं मरेपर्यंत कोणाला कळली नाही पाहिजे, त्यासाठी पैसे दिलेत मी तुम्हाला. सरंजामे म्हणतो अशाच नोटांच्या गड्ड्या पाठवत राहा म्हणजे माझं तोंड बंद राहील. तुम्ही कल्टी मारली तर मी पण कल्टी मारेल बरं का. आता मैपत फक्त असं का असं म्हणतो आणि फोन ठेवून देतो. आता हा सरंजामे अतिशय बंडलबाज माणूस दाखवलाय त्यांनी प्रेक्षकांना. आपण मालिकेच्या पात्राबद्दल बोलतोय तर बघा. आता मैपतचा फोन ठेवल्यानंतर तो मनाशीच बडबडतो. एकीकडे मैपत शिखरेचा पत्ता आणि दुसरीकडे अर्जुन सुभेदारचा पत्ता. हे दोघेही माझे हुकमाचे एक्के आहेत. जेव्हा जसा लागेल तसा मी पत्ता खेळणार. पण मैपतला जर कळलं की मी अर्जुन सुभेदारची साथ देतोय तर मैपत मला मारून टाकेल, आणि अर्जुन सुभेदारला कळलं मी मैपतची पापत झाकतोय तर अर्जुन सुभेदार मला जेलमध्ये टाकेल. तेव्हा या दोघांबद्दलही एकमेकांशी काही बोलायचं नाही. तेरी भी चुप मेरी भी चुप. जिंकणार शेवटी रिटायर्ड इन्स्पेक्टर नितेश सरंजामेज असं म्हणून तो मनाशीच हसायला लागतो. म्हणजे त्याला दोन्हीकडूनही डबल फायदा करून घ्यायचा आहे, पण अर्जुन याला नक्की बोलता करणार हे खरं आहे. आता पुढे बघूयात. सायलीला बिचारीला आता असं गुन्हेगारासारखं उभं केलं यांनी. काय तर म्हणे आमचं बोलणं चोराच्या मनात चांदणं. तर सायली म्हणते मी फक्त एवढंच ऐकलं की या गोष्टीबद्दल अर्जुन सायलीला कळू देऊ नका. आता हे ऐकल्यावर अर्जुन म्हणतो व्हॉट, अच्छा दॅट्स ग्रेट फॅन्टॅस्टिक, म्हणजे आमच्या घरात आमच्याच विरुद्ध प्लॅनिंग सुरू आहे. तर सायली म्हणते अहो असं काय बोलताय? प्रतापराव म्हणतात अजिबात नाही, आम्ही काही स्पेसिफिक बोलत नव्हतो, पण या घरातली कुठलीही गोष्ट तुम्हाला कळू नये हीच आमची इच्छा आहे. कल्पनाताई तर कुठलच्या कुठे बोलताय. कल्पनाताई म्हणतात म्हणूनच तर तुझी बायको हेरगिरी करत होती ना, एवढं जर असेल ना तर तुम्ही दोघं इथेच राहा, आम्ही राहतो वेगळे. सायली म्हणते अहो आई असं कशाला बोलताय हो. आता शेवटी विमल म्हणते माफ करा, यात सगळी चूक माझीच आहे, मीच वर कपडे घेऊन यायला हवं होतं. शेवटी अर्जुन म्हणतो अगं विमल या घरात चूक कोणाची जरी असली ना तरी शिक्षा मात्र माझ्या बायकोलाच मिळते बरं. चला मिसेस सायली आपण आता वर जाऊया. हे यांचे तमाशे आहेत ना ते नेव्हर एंडिंग आहेत. मला खात्री आहे या सगळ्या गोष्टींची की तुम्ही कधीच कोणाचंच बोलणं चोरून ऐकणार नाही, पण या लोकांना तुमची किंमत नाहीये. माझी फॅमिली तुमची किंमत कधीच करणार नाही मिसेस सायली. चला आता असं म्हणून तो सायलीचा हात धरतो आणि तिला बेडरूम मध्ये वर घेऊन जातो. आजचा भाग ना प्रेक्षकांनो जरा लहानच दाखवलाय त्यांनी, पण मला आता असं वाटायला लागलंय की अश्विनचं लग्न झालंच पाहिजे तन्वीशी. कारण अश्विनचं लग्न जर झालं ना तन्वी सोबत तर यांना सायलीची किंमत कळेल. प्रेक्षकांनो जेव्हा आपल्या समोर वाईट असलं ना तेव्हा चांगल्याची किंमत कळते, हे खरं आहे. तर पुढचं सीन बघा. आता जे काही घरात वाईट साईड झालंय त्यामुळे सायली डिस्टर्ब होते. तिला असं वाटतंय जे काही झालंय ते चुकीचं
झालाय. आता तो प्रसंग तिला आठवतो, कल्पनाताई बोलल्या वगैरे, आता मगाशी दाखवलं ना ते सगळं तमाशा. आता अर्जुन येतोय बाथरूम मधून हातपाय तोंड धुवून आणि तिला म्हणतो, काय झालं तुम्हाला, इतकं कसला विचार करताय. सायली म्हणते, आपल्या घरात जे काही घडते ते बरोबर नाही घडते हो, हे सगळं खूप चुकीचं घडतंय. मला ना आता सतत कसली तरी भीती वाटायला लागली हो. त्या इन्स्पेक्टर सरंजामेकडनं पण काही माहिती मिळालेली नाहीये. आईंसोबतही वाद झालेत. आता इजा बिजा तिजा होऊ नये म्हणजे झालं. अर्जुन म्हणतो, अरे उगाच विचार करता तुम्ही, कशाला टेन्शन घेताय, नका विचार करू इतका, रिलॅक्स व्हा, काहीच होणार नाही, सगळं व्यवस्थितच होईल. आता अर्जुन त्याचा तो वाचत बसलेला असतो काहीतरी, आणि आता एकदम सायलीने देवाजवळ दिवा लावलेला असतो, तो असा फडफडत असतो, म्हणजे भिजणार असतो. त्यामुळे सायलीला अजूनच काळजी वाटते. आता सायली विचार करते, बापरे देवा, काही अनर्थ तर घडणार नाहीये ना, मला खूपच भीती वाटते. मी एकदा मधुभाऊंशी बोलून घेते, म्हणजे मधुभाऊंशी बोलल्यावर जरा बरं वाटेल मला. आता सायली मधुभाऊंना फोन करते बरं का. आता मधुभाऊ तर अक्षरशः वेगळ्याच कॅरेक्टरमध्ये गेले आहेत बरं का. म्हणजे ते असं काही ट्रीट करताय जणू काही यांचा जीव वाचवायचा आहे, याची गरज त्या सायलीला आणि जानकीलाच आहे. उपकार केल्यासारखेच ते बोलतात सायलीशी, हे कळतच नाहीये हो असं का. सायली म्हणते, मधुभाऊ तुम्ही ठीक आहात ना, तुम्हाला काही हवं असेल तर मला नाही तर जानकीला सांगा, बरे आहात ना तुम्ही. मग मधुभाऊ म्हणतात, अगं हो हो ठीक आहे मी, तसं ठीकच आहे मी. सायली म्हणते, असं का बोलताय, तसं ठीक आहे म्हणजे तुम्हाला काही होतंय का. मग मधुभाऊ म्हणतात, अगं नाही ग, काही होत नाहीये ग, पण ठीक आहे, जानकी घेते माझी नीट काळजी, पण मला जरा एकटेपणा वाटतोय ना. तू नाहीयेस इथे, कुसुम नाहीये इथे, जेलमध्ये वाटत होतं ना अगदी तसंच एकटेपणा. काय ग साऊ, अगं हे सगळं कधी संपणार आहे. आता सायली म्हणते, मधुभाऊ थोड्याच दिवसांचा प्रश्न आहे हो. आता या मधुभाऊनी बोलता बोलता सायलीचा फोन कट करून टाकला आणि असे मान झटकू लागले ते, म्हणजे वैताग आला सायलींशी बोलायचा पण त्यांना. मला तरी असंच जाणवलं बरं का प्रेक्षकांना. आता तुम्हाला काही वेगळं वाटलं असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा. आता सायली हॅलो हॅलो करायला लागते. अर्जुन म्हणतो, काय झालं, फोन कट झाला का. सायली म्हणते, अहो मधुभाऊंशी बोलता बोलता फोन कट झाला, आता लागत नाहीये. अर्जुन म्हणतो, अरे इतकं नका टेन्शन घेऊ, तुम्ही जानकी वहिनीला फोन करून बघा ना. आता यांची महायुती महासंगम काहीतरी चालू आहे, तर आता त्या जानकीला फोन लावलाय तिने, ते घरोघरी मधल्या हिरोईनला. आता ती सायली फोन लावून म्हणते, अगं जानकी, मी आत्ता मधुभाऊंशी बोलत होते, बोलता बोलता फोनच कट झाला ग, आणि माझं बोलणं अर्धवट राहिलं, कसं तरीच होतंय बघ मला. जानकी म्हणते, अगं अगं टेन्शन नको घेऊस इतकं सायली, नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल त्यामुळे फोन कट होऊ शकतो ना. आणि एक काम करते मी जाते मधुभाऊंकडे आणि बघून येते, तुला कळवते लगेच. सायली म्हणते, लवकर कळव हं, खूप काळजी वाटते ग. आता सायली फोन ठेवून देते. जानकी मधुभाऊंना पाहायला त्यांच्या खोलीत जाते. आता मात्र टेन्शन आलंय सायलीला, काय झालं असेल काय नाही. आता प्रेक्षकांना लिटरली ते मधुभाऊ तिथून पळून जातात लहान लेकरासारखे, म्हणजे जेलमधून नाही पळून गेले पण एवढ्या चांगल्या घरात राहतायत ते, खायला प्यायला मिळते पण तिथून पळून गेले. किती अति वाटते हे, तुम्हीच सांगा. तर असो, आपल्या हातात काय आहे बघण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यावर आता अश्विन आणि या पुन्हा कल्पनाताईंचं सीन दाखवलाय. अश्विन म्हणतो, सायलीने आपलं बोलणं तर नसेल ऐकलं ना. प्रतापराव म्हणतात, नाही नाही अश्विन, मला नाही वाटत, ती म्हणते त्याप्रमाणे तिने शेवटचंच वाक्य ऐकलं असणार आहे, तसं ती खोटं बोलणार नाही, म्हणजे एवढा विश्वास आहे बरं का यांना सायलीवर. मग या कल्पनाताई म्हणतात, हो ना, मला ना जरा टेन्शनच आलंय, म्हणजे अर्जुन सायलीला ना तन्वी अजिबात आवडत नाही, तेव्हा ते तिला या घरामध्ये लग्न करून अजिबात येऊ देणार नाही. मग प्रतापराव म्हणतात, त्यांना जर ही गोष्ट कळली ना तर घरातले रोजचे भांडणं आणखीन वाढणार, म्हणजे यांना माहिती आहे तन्वी घरात आली तर तमाशा होणार आहे, पण तरी सुद्धा हे लग्नाला तयार झालेत. असो, प्रतापराव म्हणतात, अर्जुनने स्वतःची मनमानी केलीच आहे, पण आता तो अश्विनचं लग्न पण नीट होऊ देणार नाहीये. मग अश्विन म्हणतो, दादाचा निर्णय तर चुकीचाच होता, पण माझा निर्णय तर बरोबर आहे ना. अरे बेट्या थांब, तुला कळेल लग्न झाल्यावर तुझा निर्णय कसा आहे. त्यावर तो पुन्हा काय म्हणतो, माझा निर्णय बरोबर असून मला का शिक्षा भोगावी लागते ही. कल्पनाताई त्याला समजून सांगतात, अरे तसं नाही रे अश्विन, तुझं लग्न म्हणजे आमच्यासाठी खूप चांगली आणि आनंदाची क्षण आहे, पण काय आहे ना, अर्जुन सायलीमुळे तुझ्या लग्नाला गालबोट लागेल, म्हणून त्यांना आपल्याला दूर ठेवायचंय तुझ्या लग्नापासनं. मग आता प्रतापराव म्हणतात, कल्पना, मला वाटतं आपण आता घाई करायला हवी, म्हणजे पूर्णाई आली की लगेच आपण रविराज आणि प्रतिमा बरोबर बोलून घेऊयात. आता यांचं ठरलंय बरं का प्रेक्षकांनो, गपचूप त्या तन्वीचं आणि अश्विनचं लग्न लावून द्यायचं. आणि कल्पनाताई त्या अश्विनला म्हणतात की अश्विन, काळजी नको करूस, होईल सगळं, तुझ्या लग्नात अडचण येणार नाही याची जबाबदारी माझी. आता कल्पनाताईंनी जबाबदारी घेतली आहे. इकडे सायली अजून टेन्शनमध्ये, मधुभाऊंचा फोन लागत नाही, काय करायचं. मग आता अर्जुन म्हणतो, अरे किती टेन्शन घेताय तुम्ही, अहो जानकी वहिनीने सांगितलंय ना तुम्हाला, तिथे असेल नेटवर्कचा इश्यू. सायली म्हणते, हो पण बराच वेळ झाला ना.
अर्जुन म्हणतो करेल जानकी वहिनी फोन तुम्हाला, वाट बघा. सायली म्हणते अजून नाही आलं ना फोन, मी पुन्हा जानकीला फोन करून बघू का? अर्जुन म्हणतो तुम्ही खूपच टेन्शन घेताय. पण आता सायली फोन हातात घेते आणि कट करते. तिला असं वाटतं की थोड्या वेळाने फोन करावा. नको नको जाऊ द्या, मी नंतर फोन करते. ते जानकीवर अविश्वास दाखवल्यासारखं होईल ना. अर्जुन म्हणतो काय चाललंय तुमचं? मग सायली म्हणते मी मधुभाऊंनाच फोन करून बघते. अर्जुन म्हणतो बरं बरं करा. आता सायलीने पुन्हा मधुभाऊंना फोन लावलाय, पण मधुभाऊंचा फोन अजूनही लागत नाहीये. त्यामुळे आता अर्जुनला पण टेन्शन आलंय बरं का. आता हे सगळं ते महासंगम महायुतीचं पुढे दाखवलंय त्यांनी. आता या सीनमध्ये मैपत आणि सयाजी सोबत दाखवलंय. सयाजीराव म्हणजे ते पार्टी करतायत. आता सयाजीराव मैपतचं कौतुक करत म्हणतो माझ्या लेकीला सांगितलं होतं मी, माझा जुना दोस्त आहे मैपत, तो माझं काम करणार म्हणजे करणारच. ए मया, अरे तू केलं बी तसंच, माझं काम चोख केलं बघ. मग मैपत म्हणतो अरे काय सया, अरे तुझ्यासाठी नाही उभं राहायचं तर कोणासाठी उभं राहायचं? म्हणजे हे विलन जिगरी दोस्त आहेत बरं का. मग मैपत म्हणतो तुझं काम चिरकुट होतं रे माझ्यासाठी. नाही तू म्हणला असता तर माझ्या माणसांनी सगळ्या म्हाताऱ्याला उचललं असतं. सयाजीराव म्हणतात अरे ते सगळं ठीक आहे, पण तुझ्या मागे लई व्याप आहे रे. मग मैपत म्हणतो कशाचे व्याप बाबा, डोक्याला ताप आहे माझ्या, ताप. माझी पोरगी तुरुंगात आहे रे सया, अरे माझं लेकरू तुरुंगात आहे, त्यामुळे माझ्या जीवाची घालमेल तडपड चालू रे. काय सांगू तुला, माझं लेकरू तिचं आई गेल्यापासून तळहाताच्या फोडासारखं जपलंय मी. आता माझं लेकरू तुरुंगात आहे पाय, काय वाटत असेल मला तूच सांग. सयाजीराव म्हणतात अरे हो रे बाबा, मी बी एका पोरीचाच बाप आहे, मला कळतंय रे. बापाचं काळीज लई अवघड असतं आणि बापाचं काळीज तडफडायसाठीच असतं बघ. पोरीच्या डोळ्यात पाणी आलं की झालं, बापाच्या काळजाचे तुकडे होतात. काय रे मया, नेमकं काय मॅटर झालंय? त्यावर मैपत म्हणतो अरे एका प्रकरणात उगाचच अडकलं रे माझं लेकरू. मैपत असं बोलतोय जसं काही साक्षीने मच्छरच मारलाय. असो काय बोलणार, असे बाबा पाठीशी असल्यावर असे लेकरं असे मोठे उद्योग करणारच, असं आपण मालिकेबद्दल बोलतोय. हा तर आता मैपत म्हणतो ते मधुकर पाटील नावाचं थेरडच सापडलं पाहिजे रे. सगळ्याची किल्ली म्हणजे तो मधुकर पाटील. एकदा का सापडला ना त्याला दाखवतो. सयाजीराव विचारतो कोण आहे हा म्हातारा? मधुकर पाटील. मग तो सांगतो मैपत एक आश्रमाचा मालक येतो. त्या अनाथ आश्रमाची जागा माझ्या लेकराला पाहिजे होती रिसॉर्ट उभं करायसाठी, पण ते सगळं करायच्या नादात माझ्या लेकराकडनं चूक झाली रे, आणि ती चूक भोगतोय मी आता. असं म्हणून मैपत प्रचंड दारू पितोय आणि झालेला प्रकार त्याला सांगतोय जो आपल्याला ऐकवलेला नाहीये. हे सगळं ऐकून सयाजीराव मैपतला सांगतो की टेन्शन घेऊ नको, सगळं काही तुझ्या मनासारखं होईल बघ. आपले जवानीचे दिवस आठवायचे आणि हसायचं. आता दोघे मिळून सगळं काही विसरून पार्टी करताय असं त्यांनी दृश्य दाखवलंय. आता पुढे बघा सायलीचं टेन्शन वाढतच चाललंय. अजूनही मधुभाऊंशी बोलणं झालं नाहीये म्हणून आता सायली खूप टेन्शनमध्ये असताना अर्जुन पुन्हा म्हणतो नका काळजी करू, ऋषिकेश आणि जानकी वहिनीकडे मधुभाऊ सेफ आहेत. इकडे जानकी मधुभाऊंना शोधतीये, पण मधुभाऊ त्या खोलीत नाहीये. जानकीने आउट हाऊसमध्ये ठेवलं होतं ना मधुभाऊंना, ते तिथून गायब झालेत. आता एकीकडे जानकी दाखवली, एकीकडे मधुभाऊ मस्त रात्री 10-11 वाजता फिरायला निघाले बरं का बाहेर, आणि एकीकडे सायली अर्जुन टेन्शनमध्ये असं दाखवलं. शेवटचा थरार खूप रंगवला त्यांनी. जानकी बिचारी इकडे तिकडे शोधतीये, पण कुठेच मधुभाऊंचा पत्ता नाहीये. आता सायली पुन्हा देवाजवळ दिवा लावते आणि म्हणते देवा, मैपत नावाचं संकट माझ्या मधुभाऊंपासून लांब ठेव, सुखी ठेव, माझ्या मधुभाऊंना सुखरूप ठेव, असं ती देवाजवळ प्रार्थना करते. आता मधुभाऊ चक्क बाहेर फिरताय. आता मला सांगा प्रेक्षकांनो, हे कुठलं लॉजिक आहे? म्हणजे या दोन्ही पोरी जीवाचं रान करताय त्या मधुभाऊंचा जीव वाचायसाठी, आणि मधुभाऊ मस्त हिंडायला गेले बाहेर. वा रे वा काही अर्थ आहे का याला? असो काही दाखवतात, आपण बघतो ना, काय करणार. असो आता आजचा भाग त्यांनी संपवलाय, पण आता पुढे बराच थरार रंगणार आहेत म्हणे 16 मार्चपर्यंत. आता 16 मार्चचा पण एक प्रोमो आलाय. अर्जुन आणि सायली होळी खेळताय आणि कोणीतरी हमला करतं, तो मैपतचा माणूस, आणि त्यात जानकीला गोळी लागते. असा एक छोटासा प्रोमो त्यांनी दाखवलाय. पण आता बघा यामध्ये पुढचा प्रोमो काय दाखवलाय. हा आजचा भाग संपला. सयाजीराव आणि मैपत दोघं जण बाहेर आलेले असतात आणि नेमके मधुभाऊ त्यांना तिथून क्रॉस होणार असतात, पण जानकी त्यांचा हात धरते आणि मधुभाऊंना बाजूला नेते. जानकी मधुभाऊंना चुप बसा असं म्हणते आणि कोपऱ्यात नेऊन ओरडते त्यांच्यावर. मधुभाऊ तुम्हाला कळत नाहीये का, तुमच्या जीवाला धोका आहे, माझ्यासाठी आणि सायलीसाठी तरी पळून जाऊ नका. या दोघांचं शूटिंग ती ऐश्वर्या करते आणि ठरवते की या मधुभाऊंबद्दल तिच्या बापाला सांगायचं, म्हणजे सयाजीरावाला. आता पुढे बघा प्रेक्षकांनो, अर्जुन आणि सायलीने वेषांतर केलंय. आता ते मर्डरचं इन्व्हेस्टिगेशन करायला निघाले आहेत. आता सायली त्याला म्हणते आपण अशा वेशात जाणं गरजेचं आहे का, साध्या वेशात गेलो तर काय प्रॉब्लेम आहे? आता अर्जुन म्हणतो की नाही, आपल्याला असं नाही जाता येणार, आपण अशा केसचं इन्व्हेस्टिगेशन करतोय ज्यात
महिपत इन्व्हॉल्व आहे. आता ते कुठल्या तरी बुटीकमध्ये जाणार आहेत. मागच्या वेळेला गेले होते ना, अगदी तसंच काहीतरी दाखवणार आहे थरार. पण आता बघूयात नेमकं हे सगळं कुठे संपणार आहे तमाशा. प्रेक्षकांनो, हे सगळं रुटीन आपलं खूपच डिस्टर्ब झाले ना. आय होप हे सगळं रविवार सोमवारपर्यंत क्लिअर आउट व्हावं आणि एपिसोड नेहमीप्रमाणे सकाळी यावेत. बघूयात आता पुढे काय काय घडतं. आजचा भाग आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता थोडे सबस्क्रायबर शिल्लक आहेत 1 लाख पूर्ण व्हायला. तुम्हा सगळ्यांना आजच्या पौर्णिमेच्या खूप शुभेच्छा. तर भेटूयात उद्या. केव्हा भाग येईल सांगता येणार नाही, पण चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला कळेलच मी रिव्ह्यू दिल्यावर. तर चला, टेक केअर, हॅव अ सेफ होली. धन्यवाद.